ताई तुमचं स्वागत आहे निवेदिताई आमच्या ॲप्रोप्रिएट डाएट थेरपीमध्ये. धन्यवाद सर. तुम्ही इकडे आलात, तुम्हाला डायबिटीज 1 म्हणून तुम्ही आमच्याकडे फॉर्म भरलेला आहे. आणि किती वर्ष झाले तुम्हाला डायबिटीज आहे? 53-54 वर्ष म्हणता येईल. आता वय किती तुमचं? माझं 56. म्हणजे लहान असतानाच तुम्हाला इन्सुलिन चालू झालेलं आहे? हो. बरं, त्यावेळेस काय झालं होतं नेमकं? त्यावेळेला असं म्हणतात मला कावीळ झाला होता. बरं. आणि नंतर ते लघवी झाल्यानंतर तिथे असे डाग पडायचे पांढरे. बरं. आणि मुंग्या वगैरे लागायच्या. बरं. त्याच्यामुळे शंका आली. नंतर त्यांनी आयुर्वेदिक सुरू केलं इकडे. बरं. वणीला आमचे फॅमिली डॉक्टर कोंडाळकर होते. बरं. तुम्ही कुठल्या राहणार? मी वणी. वणी? हा, शेवाळकरांचं वणी. बरं. तर त्या ठिकाणी मग त्यांनी ब्लड टेस्ट वगैरे काही केले नव्हतं, फक्त औषधी देत गेले. त्याच्यामुळे ते खूप वाढून गेलं. नंतर बाबांना कोणीतरी चंद्रपूरला डॉक्टर तिमांडे होते त्यावेळेला, चिल्ड्रन स्पेशालिस्ट. हा, तर तिथे गेल्यानंतर त्यांनी ब्लड वगैरे टेस्ट केलं आणि तेव्हा मग डिटेक्ट झालं. फास्टिंग पोस्टपोन केलं आणि हा 2 टेस्ट. बरं. तेव्हापासून मग मेडिसिन सुरू झाल्या. हो. आणि तेव्हा लग्नाचा विषय निघाला असेल तर तुम्हाला डायबिटीज असताना हो मग काय झालं? बरं. अनेकांनी रिजेक्ट केलं, अनेकांनी होकारही दिला. कारण माझे वडील पण टीचर होते. त्याच्यामुळे मी इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात वावरली आहे की माझ्या बाबांनी मला कधी जाणूच दिलं नाही की हिला डायबिटीज आहे. सगळ्या ऍक्टिव्हिटीज, सायकल, गाणं, मी बीपीएड पण केलं. आणि मी गंधेवार. गंधेवार. हे साहेब कुठे भेटले तुम्ही? आम्हाला शेजाऱ्यांनी सांगितलं की आहे बा हा मुलगा म्हणून. बरं. मग यांनी होकार दिला का? हो, डायबिटीज असताना? हो हो. अभिनंदन आहे तुमचं. खूप कठीण आहे कारण मला डायबिटीज लोकांचं लग्न लागतंय हे पहिल्यांदा बघतोय. करतच नाही लोक, लग्नच नाही करत. आणि तसे 3-4 दिलं होतं बाबांना. बरं. पण बाबांचं म्हणणं होतं की मुलगा जरा ऍक्टिव्ह पाहिजे, नुसतं पैसा आणि हे काही हे नाही ना, त्याला जरा माहिती असायला पाहिजे. आता माझं एक खूप महत्वाचं म्हणणं आहे की ह्या 50 वर्षामध्ये किती डॉक्टर्स तुम्ही बघितले असतील? नंबर ऑफ डॉक्टर्स असं मला जर बघितलं. आम्ही पेपरमध्ये डॉक्टर पेंडसेन बद्दल ऐकलं होतं. त्याच्यानंतर बाबा मला तिथे घेऊन आले आणि त्यानंतर तिथून बस इन्सुलिन सुरू झालं. हा, बॉम्बेला गेली होती. डॉक्टर कल्याणला होते, डॉक्टर महाकुलकर काहीतरी होते. तर ते आयुर्वेदिक देतात असं ऐकलं होतं आम्ही. तर त्याच्यामुळे वणीचे पण काही पेशंट ते पण येणार होते आणि मी पण गेली. त्यांनी आयुर्वेदिक सुरू केलं. खूप वाढून गेलं, ते भयानक वाढून गेलं होतं. तर नंतर मला मग माझा भाऊ पण डॉक्टर विनोद सिद्धम, तो अमेरिकेत असतो, तो पण डॉक्टर आहे. तर त्यांनी नकारच दिला, त्याच्यावर विश्वास नव्हता. झाडपट्टी वगैरे देतात. तर मग अति होऊन गेलं ते. तर मग मला जे हॉस्पिटलला ऍडमिट केलं. नंतर तिथून बरी झाली. अच्छा. आता मला एक प्रश्न असा आहे की तुम्ही आज 50 पेक्षा जास्त वर्षापासून इन्सुलिन घेत आहे, बरोबर? किती युनिट्स आहेत तुमचे? 40 युनिट ग्लुकोसिडिन आर आणि 6-4-6, बरोबर? इतके वर्षामध्ये काय त्रास होतो नेमका तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्सुलिन घेता? कधी असं वाटलं की इन्सुलिन सुटून जायला पाहिजे किंवा कधी असं वाटतं की आत्महत्या करणार पाहिजे असं विचारतोय मी? खूप विचार येतात. आता आम्ही रोज बघतो पेशंट असताना वैतागून जातो मनुष्य. तुम्हाला कधी असं नाही वाटलं की कधी एवढं काय घ्यायचं इन्सुलिन वगैरे? नाही, येतं विचार. पण मी ज्या दिवशी घेत नाही मला खूप बाथरूमला लागतंय, खूपच लागतं. ठीक आहे. आणि तो एक त्रास होतो आणि बाकी काही नाही होत. आता हे जे रिपोर्ट्स आता आम्ही जे तुम्ही आणले आहेत, हे जे रिपोर्ट्स आहेत, या 50 वर्षामध्ये कुठल्या तरी डॉक्टरने हे टेस्ट करून घेतले का तुमच्याकडे? नाही, कोणतेच नाही. नाहीच केले. फक्त फास्टिंग, पोस्टपोन आणि HbA1c. नाही, अजून घ्यायचे ना डॉक्टर पेडसे, कोणते टेस्ट सांगायचे ना आपल्याला त्यांच्याच लॅबमध्ये. HbA1c आणि ते किडनी वगैरे डायबिटीजशी रिलेटेड कोणीही सांगितलं नाही तुम्हाला? बरं. आता हे जे टेस्ट मी जे केले आहेत ताई, ह्या पूर्ण वर्ल्ड मध्ये डॉक्टर कुमारचं हे कोणीही करत नाही. हा विषय महत्त्वाचा आहे. आणि हे सांगतात आहे
की तुमच्या बॉडीमध्ये तुमचे डायबिटीज म्हणजे काय ही डेफिनेशन तुम्हाला समजवतो. आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं न बनणे, ठीक आहे, आपले पेनक्रियासचं काम न करणे, ठीक आहे, आणि सी पेप्टाइड 0.8चा खाली असणे, या तिन्हीचं पेरिफेरीचं बाहेर आहात तुम्ही. तुमच्या बॉडीमध्ये सी पेप्टाइड सुद्धा बनतंय. आता 0.59 आहे, पण काही 0.4 पण दिला, आणि बीटा सेल तुमची 64% काम करतात आहे. तुमचा पेनक्रियास चांगला काम करत आहे हे तिथे दाखवत आहे. त्याच्यानंतर तुमचे जे अँटीबॉडीज मी गेले GAD, AI2 आणि ZN तिन्ही नॉर्मल आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीज बनण्याचा अधिकार सायन्सला नाही. तुम्हाला डायबिटीज 50 वर्षापूर्वीही नव्हता, आजही नाही आणि कधीही राहणार नाही. काय म्हणाल तुम्ही, काय सांगू शकाल आज? तुमचं आज हे जे आहे कॅमेऱ्यामध्ये जे इंटरव्ह्यू घेतात आहे एशियन न्यूज मध्ये, पूर्ण वर्ल्ड मध्ये बघणार आहे, तर तुम्ही काय म्हणाल आज? डॉक्टर एस कुमार, डॉक्टर भाग्यश्री, अप्रोप्रिएट डाएट थेरपी, तुम्ही आलात आहे इथे, तुम्हाला काय वाटतंय आज हे ऐकून? खूप आनंद होऊन राहिला आणि तुमचे आभार. हो, काय म्हणाल आज हा जो संदेश आहे पूर्ण देशाला, तुमचा संदेश काय द्याल तुम्ही सांगा? संदेश मी हाच देईल, तुम्ही टीचर आहात, तुम्ही चांगलं समजू शकता. नाही असं काही म्हणणं नाही, विषय वेगळा आहे ना. मी एवढंच सांगेल की डॉक्टर एस कुमार आणि डॉक्टर भाग्यश्री मॅडमला तुम्ही जरूर भेटा आणि आपला डायबिटीज नाहीसा करा. जो नाहीच आहे त्याला आपल्याला आपण इन्सुलिन घेत असाल तर तो घेऊ नका, पण डॉक्टरांशी भेटून. आमचंही लोकांना हेच म्हणणं आहे की इन्सुलिन किंवा गोळ्या घेताना एकदा जरूर भेटा आणि हे टेस्ट करून घ्या. हे फंडामेंटल टेस्ट आहेत, या मेडिकल बुक्स मध्ये दिलेले आहेत. मग याचं कळेल कसं की आपल्याला आहे की आपल्याला टायफॉइड, मलेरिया, TB चांगला होतो की नाही? तुम्हाला 50 वर्षापूर्वी TB झाला असतं तर चांगलं झालं असतं की नाही तुम्ही? मग हे काय 50 वर्षापासून तुम्ही घेतला? आणि मला डॉक्टर या डायबिटीज मुळे डॉक्टर हे दात, मी एका दाढेवर आता गिटकायचं काम करते आहे की त्याच्याच मुळे ना की डॉक्टर म्हणतात की डायबिटीज मुळे तुम्हाला सगळं कंट्रोल करावं लागेल आणि नंतरच दात बसवता येईल बा. नाही, तुम्ही एकदम चांगले व्हाल. वेळ लागतो इथे. आता सिस्टम तुम्ही 50 वर्षाची, आम्ही 9 ते 36 महिने सांगतो. तुमची इन्सुलिन बंद होईल. तुम्हाला दर 15 दिवसामध्ये माझ्याकडे रिपोर्ट्स घेऊन यायचे. तुम्ही काय म्हणणार? तुम्ही जरा बोलू शकाल लोकांना? तुमचे 2 शब्द कितीतरी लोकांचं आयुष्य वाचवतील. मला आनंद हा झाला की डायबिटीज नाही आहे ते तुमच्याकडून कळलं. खूप आभारी आहो मी. सर, थैंक यू. आज ही अपने कन्फर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.